प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोलापुरातील समाज कल्याण कार्यालयामध्ये जे आहे ते कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। भीक मागत या ठिकाणी ही मागितलेली भीक जी आहे ती इथल्या समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांना देणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। आणि आपण पाहतोय पोलीस प्रशासनातील कर्मचारी जे आहेत ते त्यांना समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाण्यासाठी रोखता आहेत। आणि नक्की काय मागणी आहे त्यांची ते देखील जाणून घेऊया, त्यांचं काय म्हणणं आहे। आपण पाहतोय त्यांच्यामध्ये जटापटी देखील होताना वाचाबाची होताना पाहायला मिळते। या ठिकाणी पोलिसांकडून ज्या पद्धतीने जी भीक मागून आणलेली आहे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रक्कम, ती मात्र या ठिकाणी ही भीक पेटी पोलिसांनी घेण्यासाठी हे आग्रह करतायत आणि अधिकाऱ्यांना भेटू मात्र भीक पेटी जी आहे त्या ठिकाणी सोबत नको अशा पद्धतीची भूमिका पोलिसांकडून घेताना आपल्याला पाहायला मिळते। आणि आपण पाहतोय काही आरोप जो आहे तो या ठिकाणी प्रहारचे सर्व पदाधिकारी आहेत करतात आणि त्यांची भूमिका जाणून घेत। काय समस्या, कशासाठी तुम्ही आलेले, काय घेऊन आलेले? इथं कास्ट व्हॅलिडिटीमध्ये आंबेडकर भवनात पूर्ण डॉक्टर बाबासाहेबांचं नाव हे लोक आंबेडकर भवन म्हणून दिलेलं आहे, बदनाम करत आहेत। त्यांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे प्रत्येकाला कास्ट व्हॅलिडिटी असू दे, कुठलेही जात असू दे, SC असू दे, OBC असू दे, परत मराठा असू दे, कुणबी असू दे, सर्टिफिकेट देण्यासाठी ह्यांनी एजंट ठेवलेले साहेब, ह्यांनी ठेवलेले एजंट। आणि त्या एजंटामार्फत हे काय करतात माहिती का, पैशाची मागणी करतात। माझ्याजवळ पुरावेत, मंत्र्याचा सुद्धा फोन उचलत नाहीत, अधिकाऱ्यांची बदली झाली, इथं आत येऊ देत नाहीत, दमदाटी करतात त्यांच्यावर काय ना काय। समजा आता शासनाचा GR असा आहे की बाबा एकाच घरात व्हॅलिडिटी झाली असेल तर त्यांच्या नातेवाईकाला तुम्ही परत कुठलाही म्हणजे सर्टिफिकेट किंवा कुठल्याही कागदपत्रांची मागणी करायची नाही, असा नियम आहे शासनाचा GR असताना पण त्यांच्या सुनावण्या लावणे, चिवऱ्या काढणे, जाणून बुजून त्रास देणे, एजंटामार्फत पैसे दिल्याशिवाय एकही सर्टिफिकेट हे लोक इश्यू करत नाहीत। त्याच्यामुळे आज भीक मागून सगळ्या दुकानदारांकडनं, सगळ्या जनसामान्यांकडनं भीक मागून आज ही त्यांना भीक देणार आहे। थोडी तरी तुमच्यात लाज लज्जा शरम असेल तर तुम्ही सर्टिफिकेट लगेच वितरित करावी अशी त्यांना मी ही भीक देऊन आज विनंती करणार आहे। मग तुमच्याकडे काय या संदर्भातला पुरावा आहे का? आणि 100% आहेत, एवढे सर्टिफिकेट माझ्याकडे आलेले आहेत, एवढे सर्टिफिकेट आहेत। मला सांगा, त्या केम मधल्या करमाळा तालुक्यातील एक माणूस आहे वीर म्हणून, त्यांनी त्याच्या पुतणीचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे, पण त्या संबंधित माणसाचं सर्टिफिकेट 7 महिने झालं त्याचे चपला झिजले। मला फोन करतोय, माझ्याजवळ रेकॉर्डिंग आहे। मंत्र्यांनी फोन केला, ते आमचे संदीप तळेकर इथं आले होते, मंत्र्यांनी फोन केला, मंत्र्याचा फोन कुणी घेतला नाही। मला सांगा, मंत्री महोदयांपेक्षा हे मोठे झालेत का? या सर्व गोष्टीसाठी त्यांना भीक मागून आज त्यांना हे देणार आहे। आणि तुमच्यात थोडी तरी माणुसकी असेल, थोडी तरी काय जर असेल, तुम्हाला जर विद्यार्थ्यांची काळजी असेल, जनसामान्यांची काळजी असेल, अपंगांची दिव्यांगांची काळजी असेल तर तुम्ही लगेच सर्टिफिकेट वितरित करा असं त्यांना विनंती करणार आहे। तुम्ही हे भीक मागून आणलेले का हे पेटीतले पैसे? 100% भीक मागलेले आहे। आता किती तर दुकानदारांनी पैसे दिलेले आहेत, त्यांना सांगितलेलं आहे की बाबा असं असं जात पडताळणी ऑफिसमध्ये अधिकारी पैसे मागतात, त्यांना भीक देण्यासाठी भीक घाला, भीक घाला, अल्लाह तेरा भला करे, भगवान तेरा भला करे असं भीक मागून मी पैसे जमा केलेले। तर मी त्यांना देऊन थोडी त्यांच्यात जर माणुसकी असेल तर त्यांनी आपल्याला सगळ्या जेवढ्या लोकांना त्यांना सर्टिफिकेट द्यावे। वर्षापासून 10,000 सर्टिफिकेट वितरित केलं म्हणतात। 10,000 तुम्ही विचारा, तुमच्या माध्यमातून साहेब विचारा, तुम्ही त्यांना 10,000 सर्टिफिकेट कुठं वितरण केले, विचारा त्यांना, प्रश्न विचारा तुम्ही, जसं मला विचारा त्यांना सुद्धा विचारा। पाहतो या ठिकाणी प्रहारचे हे कार्यकर्ते आक्रमक आहेत आणि भीक मागत या ठिकाणी आंदोलन करत हे जे साचलेले पैसे आहेत ते अधिकाऱ्यांना देण्यासाठी जात आहेत। मात्र पोलिसांकडून या ठिकाणी त्या सर्वांना मज्जाव केला जातोय। जे भीक मागितलेले पैसे आहेत ते मात्र तुम्ही खाली ठेवून अधिकाऱ्यांना भेटावं असं विनंती पोलिसांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।